पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे जाणार आहोत. मनश्री, ही काही दृश्य आपण पाहतोय. आशाताईंच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. जनाई भोसले देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांनीच सुरुवातीला आशाताईंच्या प्रकृती संदर्भात माहिती दिलेली होती. अनेक जण त्यांना भेटतायत. नक्कीच आपण बघतोय की आशाताईंना भेटण्यासाठी किंवा त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आता हजारोंची गर्दी ही होणार आहे. जो अंत्ययात्रेचा मार्ग आहे, या अंत्ययात्रेच्या मार्गावर सुद्धा जवळपास 10 ते 12 हजारांची गर्दी अपेक्षित आहे. 4 ते 5 हजार जी लोक आहेत ती दादर या परिसरामध्ये सोडली जातील. आणि जर आजूबाजूची परिस्थिती आपण बघितली तर माझ्या मागे तुम्ही बघितलं तर इथे अंत्यविधीची तयारी ही सुरू करण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की आशाताईंचे सूर हे त्यांच्या निधनानंतर आता अधिक आठवायला लागलेले आहेत. कारण आशाताईंनी वेगवेगळ्या जॉनरची वेगवेगळ्या पद्धतींची गाणी गायलेली होती. आशाताईंचा आवाज कुठल्याही एखाद्या पठडीतला आवाज नव्हता. त्याच्यामुळे लढीवाळपणा, खेळकरपणा आणि त्यासोबतच करुणेची धारसुद्धा त्यांच्या आवाजाला होती. आणि म्हणूनच अगदी 90चं दशक असेल किंवा त्याआधीचं दशक असेल, त्याच्यानंतरचं अगदी 2000 सालानंतरचे आलेले चित्रपट असतील, या चित्रपटांमध्ये सुद्धा आशाताईंचा स्वर हा कायम राहिला आणि तो कालसुसंगत अशा पद्धतीने राहिला. आणि म्हणूनच आशाताई या सगळ्यांनाच जवळच्या वाटतात. म्हणजे आज आपल्या कुटुंबातला कुणाचा तरी आवाज हरपलाय, आपल्या कुटुंबातला सदस्य गेलाय, अशी आज प्रत्येकाचीच भावना आहे. कारण रेडिओ ऐकणारी जी आपली आजी आजोबांची पिढी होती, त्यांच्यासाठी सुद्धा आशाताईंचा आवाज हा तितकाच जवळचा होता जितका आजच्या तरुण पिढीच्या जवळचा असणारा तो आवाज आहे. त्याच्यामुळे अर्थातच आज आपल्या कुटुंबातला एक व्यक्ती हरपलाय, तो आवाज हरपलाय, ज्या आवाजाने, ज्यांच्या आवाजातल्या भूपाळीने अनेकांच्या दिवसाची सुरुवात होत होती, अशा पद्धतीचा हा आवाज आज हरपलेल्याची जाणीव प्रत्येकाला होते. आणि म्हणूनच आशाताई यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर तर गर्दी होतेच आहेत. यामध्ये राजकीय क्षेत्रातली मंडळी आहेत, यामध्ये कला क्षेत्रातली मंडळी आहेत, यामध्ये सामाजिक क्षेत्रातली सुद्धा मंडळी आहेत. कारण मंगेशकर कुटुंब हे असं कुटुंब आहे, हे असं घराणं आहे की केवळ त्यांनी सांगीतिक क्षेत्रात आपला ठसा उमटवलेला नाही आहे, तर राजकीय असेल, सामाजिक असेल, अशा अनेक बाबतींमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तींशी ताई भोसले असतील किंवा मंगेशकर कुटुंब असेल, यांची जवळीक होती. आणि हीच जवळीक आज आपल्याला साधताना बघायला मिळते आहे. एकंदरीतच आपण बघितलं तर ज्या ठिकाणी मी सध्या आहे, भागोजी कीर नावाची ही स्मशानभूमी आहे. आणि समोर तुम्ही बघितलं तर आपल्याला इथे बघायला मिळेल की आशा भोसले यांच्या अंत्यसंस्कारांची तयारी सुरू झालेली आहे. मुंबई महापालिकेकडून ही तयारी केली जाते. या ठिकाणी जवळपास 500 अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची आसन व्यवस्था तयार करण्यात येते आहे. अंत्ययात्रेचा मार्ग हा सुद्धा आखून दिलेला आहे. त्याच्यामुळे जी काही गर्दी होईल त्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा हा सुद्धा आता या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. त्या दृष्टीने सुद्धा तयारी केली जाते. सगळ्यात महत्त्वाचं की ज्या वेळी आपण लता मंगेशकर यांचं निधन झालं आणि त्यानंतर बघितलं की दादर परिसर असेल, मुंबईमधले काही भाग असतील, या ठिकाणी लता मंगेशकर यांच्या गाण्यांची धून वाजवली गेली. अगदी त्याच पद्धतीने आशा भोसले यांच्या गाण्यांची धून वाजवली जाणार आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच आशा भोसले यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या गाण्यांची धून असेल किंवा त्यांची चित्रफीत असेल, ती आपल्याला LED स्क्रीनवरती बघायला मिळेल. नक्कीच मनश्री, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी.